श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा, शारदीय पौर्णिमा या नावानेही ओळखलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला पूजा ही कशा पद्धतीने करायची आहे, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करायची असते. तर या दिवशीची सेवा ही आपल्याला कोणती करायची आहे, ती कशा पद्धतीने करायची आहे, ही संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. वर्षातून 2 वेळा लक्ष्मीपूजन हे केलं जातं. पहिल्यांदा कोजागिरी पौर्णिमेला केलं जातं आणि दुसऱ्यांदा म्हणजे दिवाळीमध्ये जे आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेस एकदा केलं जातं. असं वर्षातून 2 वेळा लक्ष्मीपूजन हे आपल्याला करायचं असतं. कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्म झालेला होता अशी मान्यता आहे. समुद्र मंथनातून माता लक्ष्मी 14 रत्नांसोबत प्रकट झालेली होती. माता लक्ष्मी शारदीय पौर्णिमे दिवशी रात्री 12 वाजता इंद्रदेव जे देवांचे राजा आहेत ते आणि लक्ष्मी माता आणि कुबेरदेव हे पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी येत असतात. ते म्हणत असतात को जागृती हा एक संस्कृत शब्द आहे आणि या शब्दावरूनच कोजागरी हे नाव हे पडलेलं आहे. कोजागृती म्हणजे कोण जागे आहे, कोण जागरण करत आहे हे पाहण्यासाठी हे देवता आहेत हे पृथ्वीवरती भ्रमण आहेत हे करत असतात. तर या दिवशी जे जागे आहेत, जे सेवा करत आहेत त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतात आणि जे झोपलेले आहेत त्यांच्या नशिबी गरिबी दारिद्र्य हे येतं. म्हणजेच की त्यांच्या घरावरती आपण बोलता बोलता बोलून जातो की अक्काबाईचा फेरा आला. म्हणजेच की अक्काबाईचा फेरा म्हणजेच माता लक्ष्मीची जी मोठी बहीण आहे अलक्ष्मी, ती ज्यावेळेस क्रोधित होते त्यावेळेस गरिबी आणि दारिद्र्य आहे हे आपल्या घरी आहे ते येतं. म्हणून या दिवशी सर्वांनी जागरण करायचं आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला सेवा आहे ही करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेची पूजा आहे ही आपल्याला करायची आहे. आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही आपल्याला कधी करायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमा ही कशी आहे, पूजा कशा पद्धतीने करायची, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आता आपण पाहूया. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 6 तारखेला म्हणजे 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:24 ही पौर्णिमा तिथी आहे ती सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 7 ऑक्टोबरला सकाळी 9:18 संपणार आहे. म्हणजेच की कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही रात्री केली जाते. तर आपल्याला सोमवारी 6 तारखेला रात्री ही पूजा आहे ही आपल्याला कोजागिरीची करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही पौर्णिमेच्या कालावधीमध्येच केली जाते, त्यामुळे आपल्याला सोमवारीच करायची आहे. कोजागिरीची पूजा ही रात्री 12 वाजता केली जाते. तर आपल्याला पूजा मांडणी ही कधी करायची आहे, पूजा मांडणी आहे ही आपल्याला रात्री 12च्या अगोदर आहे ती करून ठेवली तरी आपण चालू शकते आणि नंतर आपण रात्री 12ला सेवेला सुरुवात आहे ही करायची आहे. पूजा मांडणी ही कशी करायची आहे ते आता आपण कृतीसहित आहे ते व्हिडिओ आहे तो पाहणार आहोत. आता आपण पाहूया की आपल्याला पूजा मांडणी आहे ही कशा पद्धतीने करायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ती संपूर्ण जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या जागेवरती आपल्याला एक पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे अंतरायचं आहे. पांढऱ्याच रंगाचं वस्त्र हे आपल्याला का घ्यायचं आहे, कारण हे चंद्रदेवाचे आणि शुक्राचे प्रतीक हा पांढरा रंग आहे, म्हणूनच आपल्याला हे पांढरं जे आहे ते आपल्याला अंतरायचं आहे. तुमच्याकडे नसेल पांढऱ्या रंगाचं तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं कोणतंही जरी वापरलं तरीही चालू शकतं. प्रथम आपल्याला दिवा आहे हा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला थोडेशा अक्षता आहे त्या ठेवायच्या आहेत. हे आसन म्हणून ठेवलं जातं. यानंतर दिवा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे दिव्याला. थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिव्याची संपूर्ण पूजा ही करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला वरुण देवतेचं प्रतीक म्हणून आपल्याला एक कलश आहे तो घ्यायचा आहे. अशा प्रकारचा कलश आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही तांब्याचा घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता, नाहीतर तुमच्याकडे स्टीलचा जरी असेल तांब्या तरी तोही तुम्ही घेतला तरी चालेल. हा कलश ठेवण्यासाठी थोडेसे तांदूळ आहेत हे आपल्याला ठेवायचे आहेत आणि यावरती हा कलश आहे तो ठेवायचा आहे. हे इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून आपण याची स्थापना ही केलेली आहे. यामध्ये एक आंब्याचा ढाळ आहे हा आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला चंद्रदेवांची प्रतिमा म्हणून तांदूळ हे आपल्याला घ्यायचे आहेत आणि तांदळाचा एक आपला गोल आहे हा आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे गोलाकार असं आपल्याला हे तांदूळ आहेत असे घेऊन आहे ते तयार आहे असं करायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे हे आपलं चंद्रदेवांची प्रतिमा आहे ही तयार होते. यानंतर विड्याची 2 पानं आहेत ही आपल्याला घ्यायची आहेत.
विड्याची पानं आहेत ही आपल्याला या ठिकाणी आहे ती ठेवायची आहेत. या ठिकाणी लक्ष्मीची स्थापना आणि कुबेरदेवांची आपल्याला स्थापना आहे ती करून घ्यायची आहे. सुपारी स्वरूप आहे ते आपण मांडणार आहोत. जरी तुमच्याकडे लक्ष्मी मातेची जरी मूर्ती असेल तर तीही तुम्ही मांडू शकता किंवा सुपारी जरी आपण मांडल्या तरीही चालतात. या ठिकाणी आपल्याला 2 सुपाऱ्या आहेत ह्या घ्यायच्या आहेत. आता ह्या ज्या सुपाऱ्या आहेत ह्या या ठिकाणी आपण मांडून घ्यायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे जर कुबेर यंत्र जर असेल तर तेही तुम्ही मांडू शकता. श्रीयंत्र असेल तर तेही मांडू शकता. माझ्याकडं दोन्हीही आहे. हे आहे कुबेर यंत्र तर ते मी या ठिकाणी आहे ते मांडत आहे आणि हे आहे श्रीयंत्र. तर हे जे श्रीयंत्र आहे तेही मी या ठिकाणी मांडत आहे. त्यावरती कमळगट्ट्याची माळ ही ठेवली जाते. त्यामुळे ही अशा प्रकारची आहे ती ठेवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी आहे ही आपल्याला करून घ्यायची आहे. ही जी पूजा मांडणी आहे ती तुम्ही रात्री 12च्या अगोदर जरी पूजा मांडणी करून घेतली तरी चालेल आणि नंतर 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपल्याला सेवा ही करायची आहे. आता अशा प्रकारे पूजा मांडणी करून झाली की यानंतर आपल्याला या सर्वांची पूजा आहे ही आपल्याला करायची आहे. सर्वप्रथम लक्ष्मी मातेची पूजा आहे ती करायची आहे. लक्ष्मी मातेच्या सुपारीवरती हळदी कुंकू आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचे आहेत. अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे. यानंतर कुबेरदेवांची सुपारी आहे यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरतीही आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे. कुबेर यंत्र असेल तर त्याच्यावरतीही आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे. फूल असेल तर फूल वाहून घ्यायचं आहे आपल्याला. यानंतर जो इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून आपण जो कलश ठेवलेला आहे तर त्याची पूजा आहे ती आपल्याला करायची. हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. थोड्याशा अक्षता अर्पण करून घ्यायच्या आहेत. एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. यानंतर जे चंद्रदेवांचं प्रतीक म्हणून जो आपण गोल तयार केलेला तांदळाचा त्याची पूजा करायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि एक फूल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा आहे ही करून घ्यायची आहे. लक्ष्मी मातेची पूजा करत असताना आपल्याला गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. कुबेरदेवांची पूजा करत असताना ओम कुबेरदेवताभ्यो नमः हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. इंद्रदेवांची पूजा करत असताना इंद्रदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण पूजा मांडणी ही आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून आहे ते दूध आपल्याला ठेवायचं आहे. हे जे आपण दूध जे ठेवणार आहोत ते आपण आटवलेलं जे दूध असतं ते आपल्याला दूध आहे ते ठेवायचं आहे आणि त्या दुधावरती आपल्याला एक तुळशीपत्र आहे ते ठेवायचं आहे. दुधाचाच नैवेद्य या दिवशी का दाखवला जातो? कारण या दिवशी देवांना अमृताचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि पृथ्वीवरील दूध हे आटवल्यानंतर त्यामध्ये चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले दूध हे दाखवले जाते. हे एक प्रकारचे अमृतच आहे हे तयार होते म्हणून हाच नैवेद्य आहे हा आपल्याला दाखवायचा आहे. आता चंद्राच्या प्रकाशात दूध का ठेवले जाते? कारण या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. तसेच या दिवशी सर्वात जास्त तेजस्वी असतो व या चंद्राच्या प्रकाशातून अमृतवृष्टी होते. या दिवशी चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो त्यामुळे त्याची पूजा केल्याने आशीर्वाद आहे हा आपल्याला प्राप्त होतो. फक्त या दिवशी जागून पूजा मांडणी करून चालत नाही. आपल्याला संपूर्ण फळ आहे ते या दिवसाचं मिळत नाही. यासाठी आपल्याला सेवाही करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि गरजेचं असतं. तर या दिवशी आपण सेवा आहेत ह्या काय करायच्या आहेत तर त्यात आपण पाहूया. ही संपूर्ण पूजा मांडणी करून झाली की आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तो नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल तर तो तुम्ही पाहून तो मंत्र आहे तो म्हणू शकता. हा मंत्र आपल्याला एकदा आहे तो म्हणायचा आहे. ऋणरोगादी दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशेंतु मम सर्वदा हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. आणि यानंतर आपल्याला सेवा आहे ती करायची आहे आणि सेवेला आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे. सेवा आता काय करायची आहे आणि किती वाजता सुरुवात करायची ते पाहूया. सेवा आपल्याला 12 ते 12:30 या कालावधीमध्ये सेवा ही आपल्याला करायची आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा आहेत ह्या आपण कराव्यात. अतिशय प्रभावशाली या सेवा आहेत. तर आपल्याला सेवा काय करायची आहे? श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 3 माळे आपल्याला मंत्रजप आहेत ह्या करायच्या आहे. एक मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो एक माळ करायचा आहे. यानंतर विष्णू गायत्री मंत्र आहे तोही आपल्याला एक माळ करायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हाही करायचा आहे. आणि यानंतर जो कुबेर मंत्र आहे याची आपल्याला एक माळ आहे ती करायची आहे. कुबेर मंत्र हा असा आहे. ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः
हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। यानंतर 16 वेळा आपल्याला श्रीसूक्त आहे हे म्हणायचं आहे आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती ही म्हणायची आहे। यानंतर व्यंकटेश स्तोत्र आहे हे आपल्याला एकदा बोलायचं आहे। ह्या सर्व सेवा आहेत हे आपल्याला करायच्या आहेत। यातील आपल्याला कोणती सेवा आहे ही ठेवायची नाही। या सेवा आपण केल्या तर अष्टलक्ष्मी आहे ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला कधीच कशाची कमतरताही भासत नाही। आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण ही येत नाही। लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रत्येक रूपामध्ये ही आहे ती प्रसन्न होते आणि प्रत्येक रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये वास करते। यासाठी आपल्याला ही सेवा आहे ही जरूर आहे ती करायची आहे। आता एखाद्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर त्यांनी काय करावं? मासिक धर्म जर असेल तर तुम्ही तुमच्या घरातील दुसऱ्या कोणाकडून ही सेवा आहे ती करून घेऊ शकता। सुतक असेल तर आपण सेवा नाही करू शकत, पण आपण हे जे मंत्र सांगितलेले आहेत हे मंत्र जप आपण मनातली मनात आहे ते करू शकतो किंवा यूट्यूबवरती आपण ह्या सर्व सेवा आहेत ह्या श्रवण आहे ती करू शकतो। अशा पद्धतीने आपण केलं तरी चालू शकतं। आता ही जी संपूर्ण जी पूजा मांडणी आहे ही आपल्याला कधी उचलायची आहे? तर ही जी संपूर्ण पूजा मांडणी आहे ही आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ही आपल्याला पूजा ही उचलायची आहे। तर या पूजेमधील जे पाणी आहे ते आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला आहे ते घालायचं आहे। ही जी पानं आहेत ती आपण निर्मलामध्ये टाकून द्यायची आहेत फुलेही। त्यानंतर ते तांदूळ आहेत ते थोडेसे पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ आहेत ते आपण आपल्या डब्यामध्ये आहेत हे ठेवायचे आहेत तांदळाचे। आणि ह्या ज्या 2 सुपाऱ्या आहेत लक्ष्मी आणि कुबेर यांचं प्रतीक मांडलेल्या, तर ह्या अशाच सुपाऱ्या आहेत हे आपल्याला ठेवायच्या आहेत जेणेकरून आपण दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन करणार आहोत त्यामध्ये आणि याच सुपाऱ्या आहेत हे आपल्याला मांडायचे असतात दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला आहे ते करायचं आहे। हे जे प्रसाद म्हणून जे दूध आहे ते आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे। रोगप्रतिकारशक्ती आहे ही वाढते, त्यामुळे आपल्या सर्वांनी हा प्रसाद आहे तो त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता हा प्रसाद किंवा तुम्ही सकाळी जरी खाल्ला तरी चालू शकतो। अशा प्रकारे आपल्याला कोजागरीची संपूर्ण पूजा आहे ही करायची आहेत आणि या सर्व सेवा आहेत ह्या करायच्या आहेत। लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये नक्कीच वास करेल आणि अलक्ष्मीचा वास आहे तो आपल्या घरामध्ये राहणार नाही। अलक्ष्मी आपल्या घरामध्ये शिरकाव सुद्धा करू शकणार नाही। ह्या जर आपण सेवा जर केल्या, अशी पूजा मांडणी जर केली आणि आपण जागरण जर केलं तर। श्री स्वामी समर्थ।